राम जय जय राम. हा जप ऐकल्यानंतर तुम्हाला कोणती आठवण येते? गोंदावले. हो, गोंदावलेकर महाराजांचे. 19व्या शतकात महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आले, परंतु भक्तीला सहजता दिली. रामनामाला घराघरात पोचवलं आणि लाखो लोकांच्या जीवनात शांततेचा दिवा पेटवला तो फक्त गोंदावलेकर महाराजांनी. जिथे नाम तिथे माझा प्राण, हे त्यांचे वचन आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांचं मूळ नाव आहे गणपती रावजी घुगरदरे. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845ला माघ शुद्ध द्वादशीमध्ये झाला. त्यांचे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदवले हे आहे. घरी विठ्ठल भक्तीचा संस्कार, लहानपणापासूनच त्यांची निर्भय वृत्ती, कोणालाही घाबरत नव्हते. अतिशय चलाक बुद्धी आणि रामनामाची आगळी वेगळी आवड होती. लहानपणापासूनच घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा होती, पण 9 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडून गुरुच्या शोधाला जाण्याचा प्रयत्न केला. कल्पना करा, एवढ्या लहान मुलाच्या हृदयात भगवंताविषयी किती तळमळ असेल. गुरु शोधार्थात उत्तर भारतात भटकंती, अनेक संत महात्मे भेटले, पण मनाला काही पटेना. शेवटी श्रीरामकृष्ण स्वामींनी त्यांना गाव येथे सद्गुरू श्री तुकाराम चैतन्यांकडे पाठवले. तेथे 9 महिने अखंड सेवा, देहबुद्धी नाहीशी, पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. त्या दिवशी एक शिष्य घडलाच नाही, एक तेजस्वी दीप जन्माला आला, ते म्हणजे ब्रह्मचैतन्य. हजारो लोकांना रामभक्तीला लावले. व्यसन, वाईट सवयी, दुराचार सोडवले, कौटुंबिक कलह मिटवले, दुष्काळात लोकांना काम अन्न दिले. गोरक्षण, नाम सप्ताह, भजन आणि कीर्तन हे सगळं त्यांनी केलं. धर्मजागृतीसाठी सुशिक्षित वर्गांपर्यंत भक्ती पोहोचवली. अनेक राम मंदिरे उभारली, ज्यांच्या स्पर्शाने लोकांची दुःखे दूर होत, ज्यांच्या शब्दाने जीवनाचा मार्गच बदलत. असे होते आपले गोंदावलेकर महाराज. गोंदावले नावावरून त्यांना गोंदावलेकर महाराज असं म्हटलं गेलं. आता त्यांची काही वचनं आपण बघूया. जिथे नाम तिथे माझे प्राण. प्रपंच करणे म्हणजे पाप नाही, पण त्याच्या अधीन होणे हेच पाप आहे. मनुष्याने एकच करावे, नामात राहावे आणि दुसऱ्यास नामास लावावे. भगवंताचे प्रेम मिळवायचे असेल तर त्यांच्या अखंड सहवासात राहा, आणि त्या सहवासाचा एकच मार्ग आहे, नाम जप करा. ही वचने फक्त शब्द नव्हती, ती लाखो लोकांच्या जीवनात नवजीवन फुंकणारी दिव्य ऊर्जा होती. सातारा पंढरपूर मार्गावरील शांत दिव्य समाधी भूमीत आजही महाराजांचे तेज अनुभवायचे येते. गोंदावलेल्या गेल्यावर आपले मन आपोआपच राम राम, श्रीराम, जय जय राम म्हणायला लागतं. 24 डिसेंबर 1913ला मार्गशीर्ष कृष्ण दशमी गोंदावले मुक्कामाच्या ठिकाणी जगाला रामनामाचा खरा अर्थ शिकवून आणि हजारो जीवनांना प्रकाश देऊन हा दिव्य आत्मा समाधीस्थ झाला. पण महाराज आजही नावारूपाने आपल्यासोबतच आहेत. महाराजांचे एकच सांगणे आहे, भगवंताचे नाम घ्या आणि दुसऱ्यालाही द्या. आजचा व्हिडिओ पाहत असताना जर तुमच्या मनाला शांतता जाणवली असेल तर मनापासून एकदा म्हणा, श्रीराम जय जय राम. महाराजांना खरी वंदना. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग असे घडले की जे विज्ञानालाही थक्क करतील. त्यांनी खूप चमत्कार केले. दुष्काळात पाणी अगदी पावसासारखं वाहिलं, श्रीरामाची कृपा झाली. रानात तडतडणारा उन्हाळा, फुटलेली जमिनी, तहानलेली जनावरं, गावात पाण्याचा एक थेंबही नाही. एक वृद्ध माणूस महाराजांच्या चरणी येऊन म्हणतो, महाराज, एक थेंब तरी पाणी द्या, गावातले बालक तहानलेत. महाराज शांत, डोळे मिटतात, हातातील जवळचा घडा उचलतात. तो घडा रिकामा असतो, गावकऱ्यांनी स्वतः पाहिलेला रिकामा घडा. महाराज हसत म्हणतात, रामावर विश्वास ठेवा, पाणी आहे. आणि त्यांनी घडा ओतला. पाण्याचा झरा पावसासारखा ओसंडून वाहू लागला. गावकरी आश्चर्यचकित झाले. त्या वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू आले. जिथे भक्ताची तळमळ खरी, तिथे रामाची कृपा ओसंडून वाहते. एक मोठा भजन सप्ताह ठरलेला. गावात काम करणारे लोकच नाहीत,
सगळे दुष्काळात परागंदा झालेले. गावकरी चिंतित, महाराज शांत. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, रामाला भजन हवं आहे, व्यवस्थाही तोच करेल. रात्र झाली. सकाळी गावकरी उठून पाहतात, जिथं रिकामं मैदान होतं तिथे विशाल मंडप, नीट बांधलेले खांब, शेकोटीची जागा, आसन व्यवस्था, सगळं तयार झालं. हे कोणी केलं? प्रत्येकजण एकमेकांकडे पाहतो. कोणीही केलेलं नाही. लोक महाराजांकडे धावतात. महाराज, मंडप कोणी बांधला? ते फक्त हसून म्हणतात, रामाने रे, रामदासाचा खेळ आहे रे, माझं काय आहे. गोंदावले मंदिरातील दिवा दररोज तेवत असलेला नंदादीप एकदा तेल पूर्ण संपलं. गावकऱ्यांनी दिवा विझून जाईल म्हणून धावाधाव केली. महाराज म्हणाले, असू द्या, रामाचं घर आहे, तो त्याची ज्योत स्वतः ठेवेल. मंदिरातील दिवा संपूर्ण रात्र तेजस्वी जळत राहिला, तेलाचा थेंब सुद्धा न घातलेला. लोक मंत्रमुग्ध, भक्तांच्या डोळ्यात भक्तिभावाचा झरा. एकदा एका मोठ्या कीर्तनात हजारोंची गर्दी, स्वयंपाकातले धान्य फारच कमी. स्वयंपाकी म्हणाला, महाराज, आज जेवण सगळ्यांना पुरणार नाही. महाराज शांतपणे म्हणाले, रामाचे नाम घेत जा, अन्न कमी पडणार नाही. आणि खरंच गावकरी सांगतात, भांडी कितीही रिकामी झाली तरी परत ती भरलेलीच दिसत. सर्व लोकांना जेवण दिलं, ते पण पूर्ण समाधानाने. महाराज फक्त दुरून हसत बघत होते. एक शेतकरी दुःखी होता. त्याचे रागीट बैल कुणाच्याही नियंत्रणात नव्हते. तो महाराजांकडे घेऊन आला. महाराजांनी फक्त एवढंच म्हणाले, राम यांना विवेक दे. आणि ते उग्र बैल क्षणात शांत झाले. महाराजांच्या पायापाशी बसले. जसं एखादं मूल आपल्या आईपाशी बसतं तसंच. एखादी स्त्री तिच्या मरणासन्न मुलाला घेऊन आली. डॉक्टरांनी आशा सोडलेली होती. ती ओरडून म्हणाली, महाराज, वाचवा, माझ्या लेकराला वाचवा. महाराज म्हणाले, राम राम म्हणा, तो ऐकतो आहे. त्या स्त्रीने रडत रडतच राम नाम घेतले आणि क्षणातच मुलांचे डोळे उघडले. गावकऱ्यांनी पाहिलं, मृत्यूच्या दारातून तो परत आला होता. महाराज म्हणाले, मी नाही, रामाची माया आहे. महाराजांनी एका कठोर रागीट वासनांनी भरलेल्या माणसाला फक्त एवढंच सांगितलं, एक दिवस फक्त तू राम नाम घे, फक्त एक दिवस. त्याच्या मनात बदलेल म्हणून तो नाम घेत राहिला आणि काही दिवसातच त्याचं संपूर्ण मन, वर्तन, बोलणं, स्वभाव सगळं बदललं. गावातील लोक म्हणाले, अरे, तो हाच का रे? हा इतका बदलेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. महाराज शांतच, हा माझा चमत्कार नाही, नामाचा चमत्कार आहे, रामाचा चमत्कार आहे. गोंदावलेकर महाराजांचे चमत्कार फक्त बाहेर घडले नाहीत, ते लोकांच्या हृदयात घडले. जीवन बदललं, मन बदललं आणि आजही त्या नामाची ऊर्जा आपल्या आत प्रकाश पाडते. जिथं नाम तिथे महाराज.